आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब त्यांना अभिवादन करतो। खरं तर कही खुशी कही गम अशा अवस्थेमध्ये आज आम्ही सगळीच आहोत। अजितदादांचं निधन झालं। कालच सुनेत्राताई पवार वहिनी यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कालच आदरणीय अनिल भाऊंचा दुसरा स्मृती दिन झाला। आपल्या तालुक्यानं मतदारसंघांना सुद्धा त्यांना अभिवादन केलं। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती, खानापूर तालुक्यातल्या राजकारणाची परिस्थिती, त्याहीपेक्षा खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्भवलेली परिस्थिती, या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर दोन गोष्टी आम्हाला जाणवल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट हा अजितदादांच्या विचारानं काम करतोय। अजितदादा हयात असताना देखील आपण बघितलं असतं की प्रचंड कामाचा माणूस, प्रचंड अशा पद्धतीनं काम करावं, महाराष्ट्राचा विकास करावा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचा विकास व्हावा, अशा पद्धतीने राष्ट्रवादीच्या या मतदारसंघाच्या अलायन्सच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला बोलणी झाली त्या वेळेला अजितदादांनी शिवसेनेला हात दिलेला आपण सगळ्यांनी अमोलदादा बघितलेला आहे। दादा स्वतः बोलले होते। त्या पद्धतीनं या विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय सुहासभाई यांनी नेहमीप्रमाणे आटपाडी तालुक्याला पहिल्यांदा संधी दिला। पहिल्यांदा आटपाडी तालुक्यातल्या लोकांना आमच्या सगळ्या बरोबर घेतलं, योग्य सन्मान केला आणि त्याच्यामध्ये करगडी जिल्हा परिषद गटाची एक जागा विनायक मासाळ यांच्या नावानं राष्ट्रवादीला दिली आणि तिथं आता निवडणूक चालू आहे। खानापूर तालुक्यामध्ये आम्ही सगळे करत असताना आमच्या चर्चा उशिरा झाल्या। खरं तर शिवसेनेचे आपले जिल्हा प्रमुख संजय बाबू विभूते असतील, आमचे राजभैया, त्यांचं सातत्यानं संपर्क व्हायचा, अमोलदादांच्या बरोबर भैयाचं बोलणं व्हायचं, सुहासभाईंच्या बरोबर बोलणं व्हायचं। तर ज्या वेळेत व्हायला पाहिजे त्या वेळेत बोलणं झालं नाही, दुरुस्ती आहे, अशा पद्धतीनं चर्चा झाली। आम्ही 2 अर्ज काढून घेतले, त्यावेळेला डिक्लेअर करायच्या दिवशीच अजितदादांचं दुःखद निधन झालं। त्याच्यामुळं आम्हाला इथपर्यंत यायला वेळ लागला। खरं तर खानापूर तालुक्यात प्रत्येकाला आपापल्या तालुक्याची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे आणि अभिमान आहे। आम्हाला पण आमच्या खानापूर तालुक्याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आम्हाला पण वाटतं की खानापूर तालुक्याचा विकास व्हावा, तो सर्वांगीण व्हावा, आमचाही तालुका राज्यामध्ये देशामध्ये टॉपला असावा आणि अशा आमचं काम करतोय। आदरणीय सुहासभाई यांच्या माध्यमातून आपण बघत असाल की ज्या पद्धतीनं काम चालू आहे आणि सुहासभाई ज्या पद्धतीनं आमदार झाल्यापासून काम करतायत, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये कामाची प्रचंड आस आणि लोकांच्या मनामध्ये जी त्यांनी आता जागा निर्माण केलेली आहे, ही गोष्ट खरंच फार महत्त्वाची आहे आपल्या तालुक्यासाठी। आणि मग आम्ही पण सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की शिवसेनेच्या बरोबर आपण अलायन्समध्ये राहिलं पाहिजे, आपण एकमेकांना हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि पर्यायानं आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही दादांच्या बरोबर चर्चा झाली। दादांनी सांगितलं की खानापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा योग्य रीतीनं सन्मान आम्ही करू, अशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिला। आम्ही म्हणेन की सन्मानाच्या पेक्षा दादा काय झालं गेलं हा विषय आता गवला, पण इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुक्यामध्ये सगळ्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये आपण सगळे एकमेकांना हातात हात घालून काम केलं। काय एखाद्या कार्यकर्त्यात जुनं कुणाचं काय त्रास असायचं त्याच्यावरून पण चर्चा व्हायला नको। झालं गेलं, काल आमच्या सुहासदारांनी डिक्लेअर केलं, म्हणजे झालं गेलं म्हणजे आगर्मीच्या नदीत आता बुडवलं सगळं आम्ही। तर आपलं पण आता पाणी कृष्णे झालेलं आहे ह्याच्यात बुडवा, त्याच्यामुळे कोणाचा कोणामध्ये पंतू किरण तसं काय राहणार नाही। आणि ज्या पद्धतीनं आपण विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय संपादन केला,
त्याच पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय संपादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आम्ही बजावू. मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. आज विद्यात राष्ट्रवादी व शिवसेना यांची संयुक्त उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी नेते माननीय अमोलदादा बाबर, राष्ट्रवादीचे तात्या राजबाया पल्ला या सर्वांची उपस्थित घेत आहे. या पद्धतीनं उपस्थित घ्यायचं कारण खानापूर तालुक्यात विकासाची गंगा चालू आहे. विकासाचे काम करत असताना स्वर्गीय अनिबा बाबर यांच्यानंतर सुभाषबाया बाबर आणि अमोलदादा यांनी पाऊस काम चालू आहे. त्यांच्या पद्धतीचं काम चालू आहे. त्यासाठी आज आम्ही काही निर्णय घेत आहे. त्यांच्याबरोबर करत आहोत. त्यांना पाठिंबा देत आहे. आमच्या सर्वांचा उद्देश असा आहे की लोकांची काम झाली पाहिजे. लोकांची कामं करण्यासाठी व विकास व्हावा यासाठी आम्ही आज त्यांच्याबरोबर जात आहे. येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी आम्ही सर्व ताकदीने काम करू. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.